कशी नवऱ्यासोबत गुलगुल बोलत बसली आम्हाला कामाला लावून. आदित्य दादा, वहिनी, जेवण करा बोलवलंय आईने. ठीक आहे ठीक आहे संजना, जातो ताट ही बनवतो, आलोच आम्ही. हा जा. अरे आदित्य दादा, आता काय बोलायचंय? हा, अरे मगापासून बघते मी रूम मध्येच आहेत दोघं, पण थोडस लाज बाळगा जरा. एवढं रियाला करमत नव्हतं का? आई बापा तिकडे राहायचं होतं ना. मी बघ, मी आतापर्यंत काम केलं नाही घरातलं, पण जशी रिया वहिनी तुझी बायको आली ना, तसं मला सगळं काम करावं लागतंय. आई म्हणते सारखं, नाही नाही बाई, रियाचं लय मोठं ऑपरेशन झालंय, रिया लय टेन्शन मध्ये, लय सुनाचा पुळका यायला लागलाय आईला, आणि तुला पण तुझ्या बायकोचा लय पुळका यायला लागलाय. मला काय मूल करीन बनवलंय का इथं? हा, हे बघ आदित्य दादा, तुझ्या बायकोचं करायला आहे ना, मी काय ती काय मला पगार देत नाही इथं. माझ्या आई बापाची इथं राहायचं, मी मलाच तिचं सगळं करायचं. संजना, तोंडाला आवर घाल जरा. तुला माहित आहे ना तुझी वहिनी आजारी म्हणून सनी. हा, काय बोलते तू? आणि तुला काय काम कर म्हणतो काय तिचं? आय आहे ना करायला. तुला जे काय जिथं उधळायचं तिथं उधळ. जास्त शहाणपणा नाही चालवायचा, कळलं का? ए आदित्य दादा, तुझ्या बायकोचा राग माझ्यावर काढू नकोस, कळलं का? तुझ्या बायकोसाठी मी आणि आईने स्वयंपाक केलाय आणि वरून बहिणीला बोलतोय का? हा, 2 दिवसाची तुझी बायको आलेली, तुला एवढी जवळची झाली का? आणि बहिणीवर प्रेम नाहीये? हा, एक दिवशी ही तुझी बायको आहे ना, अक्षरशः एवढं तू लाड करतोय ना, पण तुला लय महागात पडन, एवढं लक्षात ठेव. हा, बहिणी बाळाला विसरलास का लगेच? नाही संजना, मला काय असं वाटतंय माहितीये का, तू आहे ना तुझं लग्न करून सनी आहे ना, तू तुझ्या नवऱ्याच्या घरी राहा. माझ्या बायकोला अजिबात बोलायचं नाही इथनं पुढं, कळलं का? आणि तुला म्हणत नाहीये मी की माझ्या बायकोसाठी स्वयंपाक कर म्हणून. तू तुझं बघत जा. हा, आणि हे बघ, आई करते तिच्यासाठी स्वयंपाक, आणि आई तिच्यावर प्रेम करते, आई तिच्या सुनावर प्रेम करते, चांगलं बोलती, तर तू काय तिच्यावर जळती काय? हा, म्हणजे तुला काय म्हणायचं, तुझ्यावर आईने प्रेम करावं, तुला चांगलं बोलावं, आणि सुनाला नाही चांगलं बोलावं असं म्हणायचंय का तुला? हा, आदित्य दादा, तुम्हाला नको सांगू मी लग्न करून जायचं का न जायचं म्हणून सनी. हा, 2 दिवसाची तुझी ती बायको आली तर तिची साईड घ्यायला लागला एवढी. हा, मी काय तिला काय बोलायला लागले काय? लक्षात ठेव, ती आहे ना अक्षरशः, तिचं जर मी पितळ उघड केलं ना, तर कळल तुला सगळं, तुझी बायको काय लेवलची काय नाहीये म्हणून सनी. लपडेबाज बायको आणली आणि तिलाच लई ही करायला लागलाय. अरे तुझं एकट्याचं लग्न झालंय काय हिरोईन आणली घरात, लागलाय शिकवायला. हा, आतापर्यंत तुम्हाला कधीच असा बोलला नाहीये, पण तसं आलाय ना, ती बायकोने कान फुकलं का नाही तुझं, लगे तू अक्षरशः माझ्यावर रागवतो. मला सगळं माहित आहे, ही तुझं शब्द तुझं नाही येते, मला माहित आहे कुणाचं येते. हा, तिला म्हणावं आहे ना, तिला म्हणावं तू लई माझ्या भावाचं कान भरते का नाही, त्याचं कर्म तुला शिक्षा भेटणार आहे. देव कधी नाही कधी आहे ना तुला कर्म भेटणार आहे त्याचं. संजना, जा तू इथून, इथून जा. रियाला त्रास होतोय, जा इथून. हो आदित्य गबसा तुम्ही, बोलू दे संजनाला. मला काय नाही त्रास होत, त्यांना काय बोलायचंय ना बोलू दे. संजना बोल, तुला काय बोलायचंय ती. आणि हे बघ संजना, हे बघ, मी तुला सांगते ना, माझ्या वाटतेचं काही स्वयंपाक बिपाक करू नकोस, सांगितलं ना तुला. हा, आणि मला त्रास देऊ नकोस. वा वा रे वहिनी, चांगलं ग, चांगलं अक्षरशः आमचं पांग फेडलंच बघ. माझ्या आहे ना, माझ्या भावाला आहे ना, माझ्यापासून तोडलं का नाही, अक्षरशः आहे ना, तुला पण ह्याची ना किंमत मोजावं लागेल बघ. थोबाड तोंडाची लाज पाहिजे, लाज तुला. आई बापाच्याकडे राहायचं होतं ना. अगं अक्षरशः ना, ते बाळाविषयी ना माझ्या भावानी, माझ्या आई बापाने लय स्वप्न बघितली होती, पण तू आहे ना त्या बाळाचा जीव घेतला, बरी तू वाचली. हा, त्या बाळाच्या जागेवर तू कशी मेली नाहीये. हा, थोबाड तोंडाची दुसरी कमीत कमी माझ्या भावाने चांगली बायको आणली असती. असली तोडातोडी जर नसती झाली, भावाचं माझं नातं तोडती या. हा, आईचं माझं नातं सुद्धा तोडलं, आईला सुद्धा तिच्या साईडने घेतलं या. काय घालती काय माहित जेवणात. आदित्य ऐका, तुम्ही जाऊ द्या. तुम्हाला माहिती आहे ना संजना आहे अशी स्वभावाची म्हणून. तुम्ही गप्प बसा. 1 मिनिट रिया, 1 मिनिट. हिचं थोबडली चालते ना? हा, तू माझ्या बायकोला मारायला लागली. थांब 2 मिनिटं, थांब, तू गो बस. काय बोलली संजना? रिया विषयी काय बोलली तू? डबल कशाला ऐकायला? तुला ऐकाय आलं ना का? तुझं कान फुटलं होतं. बोलली मी बोलली. आमच्या आहे ना अक्षरशः तिने ना त्या बाळाच्या जागेवर ना ती मिली असते ना तरी चाललं असतं, आणि तुला चांगली बायको भेटली असती. लपडेबाज बायको ही, तुला माहित नाही, मला हिचं कारस्थान सगळं माहित आहे, समजलं का? चालते हो चालते. अजिबात आमच्या अवतीभोवती यायचं नाहीये, समजलं का तुला? मी तुझ्यासाठी मेलो, तू माझ्यासाठी मेलो, आपण दोघं बहीण भाऊ अजिबात नाहीये. हो चालते. आदित्य, मला असं वाटतंय मी उगाच आली का इकडं. संजना काय वागते माझ्यासोबत असं? मी काय बिघडवलंय तिचं सांगा ना. मी काय बोलत पण नाहीये तिला, तरी पण अशी बोलते ती. मी माझ्या टेन्शन मध्ये माझ्या आपल्या बाळाला गमावलंय, मी ऍक्सिडेंट झालाय, त्यातून आपण दोघं कसं तरी वाचलोय. आणि अशी का बोलते संजना? मी तिला काहीच बोलत नाही. आदित्य प्लीज, तुम्ही कशाला मारलं? आता अजून ती भडकन, अजून मला काय बाय बोलण म्हणेन की तुझ्यामुळे माझ्या भावाने मारलं. आणि हे मला हे नकोय आदित्य. मला माझ्या आई बापाच्या इकडे सोडवा, मी जाते तिकडे, माझे बाहेर आहे. रिया, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. हा, मी तुला सांगितलं ना, तू कसलं टेन्शन घेऊ नको म्हणून सनी. मला माहित आहे तू तिकडे तुझ्या माहेरला जर गेली तर तिथं पण टेन्शन मध्ये एकटीच बसती. आणि मला काही तर अक्षरशः करमत नाहीये. तू टेन्शन घेऊ नको. आणि हे बघ, मी आता जातो ऑफिसला.
आणि संध्याकाळी येतोय. तू कसलं सुद्धा टेन्शन घेऊ नको आणि तिला बोलू नको. आणि जर काय कमी जास्त काय झालं मला फोन कर. तू तुझी काळजी घे, कळलं का? काळजी घेऊन गोळ्या खा, कसलं काम करू नकोस. आणि तसं पण आई तुझी काळजी घेतीच आहे मला माहिती आहे. आईला सांगून जातो मी. आणि हां, मी संजयला मारले, आता इथनं पुढे तुला काय नाही बोलणार. आणि जरी बोलली तू अजिबात माझ्यापासून लपवायचं नाही. बिनधास्त मला सांग, टेन्शन घेऊ नको कसलं. अहो आदित्य पण कशाला मारायचं विनाकारण? तुम्हाला माहित आहे ना आपण किती टेन्शन मध्ये. तू टेन्शन घेऊ नको म्हणला ना, गपचूप येतोय ना, गपचूप बसायचं. तिच्यासोबत अजिबात बोलायचं नाही. मी बघतो काय येते. मी बाबांच्या कानावर पण घालतो. संजय नाही ना जरा लई शापरलेन वागायला लागली आहे. काय माहितीये का, तिला आहे ना तू का खटकते आहे ना, मला चांगलं नीटनेटकं निरीक्षण करू दे. तिचं काय करतो, बाबांना सांगतो तिचं लग्न लावून नाही आहे ना, नाहीतर ती अक्षरशः परत नाव घालवून. एकदा जेलमध्ये जाऊन आली तरी सुधारली नाहीये. संजना, ए संजना, काय झालं तू रडायला? ए पुरे, काय झालं रडायला? आई मला नको बोलू तू. तुझ्या सुनाला विचार, तुझ्या पोराला विचार. आदित्य दादाने मला खाड करून कानाखाली मारली. मी त्याला काय सुद्धा बोलली नाही. मी आहे ना त्याला म्हणलं की चला जेवण करायला, आपल्याला जेवायचंय. आईने मी तुमच्या आवडीचा वहिनीच्या आवडीचा स्वयंपाक केलाय. आणि आदित्य दादा आणि रिया वहिनी मला बोलली माहितीये का. आणि आदित्य दादा म्हणलं की तुला लाज वाटते का घरात अशी रूम मध्ये येते, दरवाजा वाजून येत जा की, असं बोललं मला. आणि कानाखाली मारली. मी काय पण बोलली नाही माहितीये का. संजना, तू काहीतरी बोलली असेल. आदित्य असं कसं हाणीन तुला लगेच? हा, तू काय बोलली का त्याला? का रियाला काय बोलली? तुला मी सांगितलं होतं ना, रिया जरा आजारी हाय, तिला टेन्शन हाय जरा. हा, अगं तिचं लेकरू नाही ह्या जगामध्ये, ती ऍक्सिडेंट मधून वारली. तू काय बोलली का तिला? सांग बरं पहिले. का आदित्यला काय बोलली तू? मला माहित होतं आहे. तू पण आहे ना, तू पण त्या तुझ्या पोरगच लय तुला प्यारी बघ, पोरगी नाहीये. मी सांगितलं ना मी आदित्य दादाला काय बोलली नाही, त्या रिया वहिनीला पण काय बोलली नाहीये. रिया म्हणते की ए बघ संजना, आता मी आली ना, तू जास्त हक्क नको गाजू ह्या घरावर. लय काय बाय बोलली माहितीये का. आणि आदित्य तर काय म्हणलं माहितीये का, आधी रिया बोलली की लग्न करून सेनेने हिला पाठवा, त्यांना अडचण होती माझी. सांग बरं आई, मी कधीतरी काय बोलते का? आदित्य तर म्हणलं की लग्न करून जा म्हणलं तुझ्या नवऱ्याच्या घरी, अजिबात तिथे राहू नको. सांग बरं आई, आता मी कुणाला काहीतरी बोलते का? आणि मला म्हणलं जेलमध्ये जाऊन आली तरी सुधारली नाही. आई एवढं चांगलं मी सकाळपासून तुला मदत करते, स्वयंपाकाला, भांडे घासायला, हे सगळं. माझे हात पण किती दुखायला लागली. मी एवढं काम कधी पण नाही केलं. तरी पण तू म्हणली रिया वहिनी आजारी म्हणून कर म्हणली मला मदत. मग मी केली तर बघ मला काय शिक्षा भेटली. सांग बरं, चांगलं वागलं तर असं भेटतंय? आता तुझा भाऊ तुला असं म्हणून काय लग्न करून जा आणि नाही ग, मला त्रास नाही का वाटत? मला त्रास वाटते तुझं काहीतरी चुकलं असेल बघ संजना. हा, नाही थांब, ती ही करते आता. आदित्य गेला की ऑफिसमध्ये गेला, म्हणला रियाला खायला ही दे म्हणत होता. मला नाही काय बोलला. हा, मी इकडे देवघरात आले तर रडत बसली इकडं. बरं थांब मी विचारते. रिया आहे ना तिथं, रियाला विचारते. म्हणते की खरंच आदित्य असं म्हणलं काय ग की संजना लग्न करून जाण, परत जेलमधून बाहेर आली आणि कानाखाली मारली काय म्हणते मी? हा, विचारते ना. रिया खरं बोलत जरा, मला तुझ्यावरती विश्वासच नाही बघ संजना. अगं आई जातो तुम्हाला, मला ना आई तुझ्यासोबत तर बिलकुल नाही बोलायचं. मी एवढं सांगते ना, इथं मी देवघरात बसली, मी कशाला खोटं बोलू? ती म्हणली, ती आदित्य म्हणलंय तसं माहितीये का मला. आदित्य दादा कुशाल म्हणलाय मला की लग्न करून इथून निघून जा. आणि जेलमध्ये जाऊन आली तरी सुधारली नाही. आणि आला असा रागाने आणि माझ्या थोबाडीत मारली. आणि ती रिया वहिनी तिकडे हसत होती माहितीये का. तिला लय आनंद झाला माझ्या थोबाडीत मारली म्हणून सरी. म्हणून मी इथं रडत बसली. मला बाहेर जायचं होतं कॉलेजला, ते पण नाही गेले. तिच्यामुळे माझं नुकसान पण झालं, माझा वेळ पण वाया गेला स्वयंपाकामध्ये. आणि आता तू म्हणते की माझ्यावर विश्वास नाहीये. नसू दे माझ्यावर आहे ना, माझ्यावर कुणीच विश्वास ठेवत नाही एवढं चांगलं वागून पण. जाऊ दे आई, तुला पण जड झाली असं वाटायला लागले आई. मला ना आई, तू काय कर माहितीये का, जा तिकडे नदीत जाऊन ढकलून दे मला, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना चांगलं वाटेल. तू पण बदलली आई, त्या रियाच करते सारखी. हे बघ संजना, आदित्य जर तुला म्हणलं असेल ना लग्न करून जा आणि जेलमध्ये जाऊन आली आणि तुझ्या थोबाडीत जर मारली असेल आदित्यने, हा, तर रिया जर म्हणली असेल ना हे खरंय, तर मी आदित्यला बघते. मग गेलाय आता कामाला, संध्याकाळी आल्यानंतर त्याला बघते मी, नाहीतर आता फोन करून विचारते मी कशामुळे हाणलं तिला म्हणून सनी. हा, एवढं तुझ्या बायकोसाठी तिने मला सकाळपासून स्वयंपाक करू लागला, तिला एवढं सगळं येत नाही तरी पण मी तिला वरडू लवकर उठून म्हणलं चल बाबा, अरे याची तब्येत बरी नाही, चल म्हणलं. हा, आणि असं करतो काय तू? थांबित मी रियाला विचारून आली. अवधी नाही, म्हणजे तुला त्या रिया वहिनी ना, ती रिया वहिनी म्हणली का नाही हा हे असं झालंय तरच तुला खरं वाटेल. पण पोरगी एवढं गळा तुडू एवढं डोळ्यात अश्रू गाळते, हे सगळं खोटं आहे का सांग बरं? म्हणजे तुझी पोरगी तुला खोटं वाटायला लागली आणि ती सून म्हणणारी तुला जवळची वाटायला लागली का आई? नको बोलू मला तुझ्यासोबत बोलायचं बघ आई. मी तुम्हाला जड झाली सगळ्यांना माहिती आहे मला.
तुला सुद्धा झाली बघ आई. अगं काय बोलते संजना? हा, लेकरू लेकरू कधी आईला जड होत असतं वे? अगं मी विचारलं, अगं आता तुझा स्वभाव तसा तापाड आहे म्हणून मी म्हणलं की तू आदित्य दादाला काय बोलले होते का, रिया वहिनीला काय बोलले होते का, असं वाटलं मला म्हणून मी विचारलं. हा, आणि तुझी जर काही चूक नसेल, ते जर आदित्य तसा तुला बोलला असेल, हाणला असेल विनाकारण, तर मी त्याला बोलेल की. मी म्हणते वय तुझ्यावर विश्वास नाही, पण तुझा स्वभाव हाय जरा फटकळ म्हणून म्हणलं मी. हा, थांब जरा मी आलेच. जेवली का रिया? हो आई, जेवण केलं आणि गोळ्या पण घेतल्या. आई, ती भांडी होती किचनमध्ये, ती पण घासून टाकली. मी जरा थोडंसं पडते जाऊन सनी. हां, ठीक आहे आई, जाते मी. थांब रिया, संजनाचं आदित्यचं कशामुळे भांडणं झालं? हां, नाही मी इकडे किचनमध्ये आवरावर करत होती, तिला म्हणलं जा म्हणलं आदित्यला आणि रियाला जेवायला बोलून घेऊन ये म्हणलं. आणि मी तिला शोधते ना तिकडं देवघरात रडत बसली ती. हां, आणि ते आदित्य काय बोलला काय तिला? म्हणलं काय तिला की लग्न करून तुझ्या तिकडं जाण, हिथं नको राहून हेन, आणि तिच्या थोबाडीत मारली काय आदित्यने? कशामुळे भांडणं, म्हणजे कशामुळे मारलं, कशामुळे आदित्यने? आता आईला काय सांगावा. हो आई, म्हणजे आदित्यने संजनाच्या थोबाडीत मारली, पण संजना पण काय बाय बोलत होती ना, त्याच्यामुळं मग आदित्यना राग आला ना, त्याच्यामुळं मग त्या दोघांचं झालं. आणि आदित्य रागामध्ये बोलले की इथं नको राहू, लग्न करून निघून जा म्हणून. आणि तरी संजना काय बाय बोलायला लागली. मग आदित्य उठले आणि थोबाडीत मारले. म्हणजे संजना बोलते ती खरंय म्हणायचं, आदित्यने हाणलं आणि असं बोलला की लग्न करून निघून जा म्हणून. हा, तुझं तिचं काय झालं? तू काय बोलली का तिला? अहो आई, तुम्हाला माहित आहे ना संजनाचा स्वभाव कसा आहे ते. संजना मलाच काय बाय म्हणत होती की म्हणजे बाळाविषयी पण काय बोलली आणि माझ्याविषयी पण मला मरबीर अशी बोलत होती. मग त्याच्यामुळं का नाही आदित्यांना थोडा राग आला. आणि आई, तुम्हाला माहित आहे ना मी कसं तरी स्वतःला कव्हर करण्याचा प्रयत्न करते. गोळ्या औषध चालू आहे मला. आणि आई, जाऊ दे ना, तुम्ही कशाला अजून जास्त वाढवताय? आपल्याला माहित आहे की आपली संजना किती आहे, म्हणजे आहे ती चांगली प्रेमळ आहे, पण ती थोडीशी तापड स्वभावाची आहे ना. जाऊ दे तुम्ही, हे बघा वाटलंच मी तिची माफी मागते. आणि आई, आदित्यने हाणलं म्हणजे त्यांची काय चुकी नाही, त्यांना पण खूप वाईट वाटलं. जाताना वाईट वाटत होतं त्यांना की मला म्हणलं की मी रागामध्ये म्हणलो, पण माझी बहीण आहे शेवटी, मला वाईट वाटलं, तिच्या थोबाडीत नव्हतं मारायला पाहिजे वगैरे असं बोलत होतं. पण जाऊ द्या, तुम्हाला माहित आहे ना संजनाचा स्वभाव. अगं रिया, संजना तर हाईच ग जरा थोडी आगाव पोरगी कारते हाईच ना. मी आता ती रडत होती तिला मी म्हणलं तुझंच काहीतरी चुकलं असेल, तूच काहीतरी बोलली असेल, पण मला ही विश्वास नव्हता की आदित्यने थोबाडीत मारली आणि तिला म्हणलं की लग्न करून जा आणि हिन. हा, असं म्हणते तुम्ही? त्याला माहित आहे ना आपली बहीण आहे अशी म्हणून, आपण ग बसावं ही. आणि तू थोबाडीत मारूस तर तू काहीच बोलली नाही का तिला? हा, आदित्यला काही बोलली नाही का नका हाणू म्हणून काय सरी? हा बाई, जाऊ द्या ना. हे बघा, मी संजनाची माफी मागते वाटलंस. आता तिला म्हणावं की रियाच्या थोबाडीत मारिये. पण हे बघा, उगा आपल्या घरामध्ये भांडण तंटण नको या. आई, मला तुमच्याविषयी ना दुसरंच महत्वाचं बोलायचं होतं. हे महत्वाचं आहे का दुसरं काय महत्वाचं आहे? काय बोलायचं तुला महत्वाचं? हा, अगं तू पण गब्बस म्हणायचं असतं आदित्याला, नको मारू म्हणायचं असतं. ते पुरीने उद्या काय कमी जास्त केलं तर काय करायचं? रागीत तापड स्वभावाची आहे, माहिती आहे तुला पहिल्यापासून. हा, हो आई, बरोबर आहे तुमचं की आदित्यने नव्हतं मारायला पाहिजे. मी संजनाची माफी मागते आई, आणि तुमची पण माफी मागते. आणि मी आदित्यांना म्हणले की तुम्ही नव्हतं मारायचं, पण तुम्हाला माहिती आहे ना की आदित्यांना पण राग आले होते, कसं करतात ते. बरं आई, मी संजनाची माफी मागते, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि आई, त्या तनूचा फोन आला होता बाळाविषयी, तर ते म्हणले की डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करायचा आहे, तर आपल्या इकडं करायचं का तिकडं करायचं असं म्हणत होती. तुम्हाला सांगितलं ना की त्यांच्यामुळेच आपलं बाळ गेलं आणि ती तिचं बाळ द्यायला तयार झाली आहे, तर त्याबद्दलच बोलायचं होतं तुम्हाला, सांगायचं होतं. म्हणजे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, मग आता डोहाळे जेवणाचा कार्यक्रम म्हणलं आपल्याला कशाला खर्च पाणी करायचं, कर म्हणावं तिकडं, आम्ही येऊ म्हणावं. मग हां, कधी फोन आला होता त्या काय त्यात काय नाव, त्या तनया का काय नाव आहे त्या पोरीचं? हां, पण नाही, मला काय म्हणायचं माहिती आहे का, ती घरची म्हणतात का म्हणजे तिची सासू ही सगळी तयार आहेत ना लेकरू द्यायला. बरं ठीक आहे, जाऊ दे, ह्याच्यावर आपण नंतर बोलू. ती संजना तिकडे रडत बसली, तिची माफी माग जरा, माफी मागणं आदित्यला आल्यावर पण मग ती मारायची काय गरज होते का? हां, बरं ठीक आहे, ती काय कर, ती पोरगी आहे ना काय नव्हती तनया का काय, तिला मला फोन लावून दे. आणि तिला काय कर म्हणे काय, तिला एकदा भेटायला बोलव इकडं, तिच्या सासूला हे नाही तर आम्ही येतो म्हणावं तिकडे भेटायला. अगं बाई, तुझ्या पोटातलं लेकरू देते आम्हाला मस्त मान्य आहे ग, पण शेवटी काय माहिती आहे का, तुझ्या नवऱ्याने चूक केली म्हणावं, आणि ती तुझ्या नवऱ्याने जर चूक नसती केली तर आमच्या नशिबात नव्हतं नातवाचं तोंड बघायचं म्हणायचं. हां, उगाच दुसरं लेकरू घेणं मला पटत नाही बघी. तू म्हणते की नाही रिया की तिच्या मर्जीने देते, पण मला असं वाटतं की न गं, लेकरू आपण घ्यायला नको, त्यांचं काय स्वप्न असतं ते. तू काय कर, तिला फोन लावून दे आणि भेटायला इकडे बोलव आपल्या इकडं, नाहीतर आम्ही येतो म्हणावं तिकडे भेटायला.
मी तर हाय संजनाला समजवते. बसली कार्ती देव घरात रडत. अहो सासूबाई, कसं सांगू मी तुम्हाला, त्या तनयाचं बाळ मला सुद्धा नको या. काय करू मी? माझ्या पदरात देवाने अक्षरशः असं दुःख दिलं या. मला सगळं माहित आहे. आदित्य आणि माझे आई वडील, आई, तुम्ही सासूबाई सगळे लपवताय. मी परत आई होऊ नाही शकणार हे माहित आहे मला. पण तुम्हाला असं वाटतंय की रियाला काहीच माहित नाहीये, काहीच माहित नाही असं वाटतंय. अहो खरंच सासूबाई, मी तुम्हाला खरंच आता तुमचं नात जे काय असेल ते नाही देऊ शकत. मी आई नाही बनवू शकत. मला माफ करा मला. संजना, चल जेवण करून घे आणि रडत बसू नको असं देवासमोर. हा, उठ. मला माहिती आहे तुझी काही सुद्धा चूक नाही. विचारलं मी रियाला, विचारलं आता. आधी तिने थोबाडीत मारली, ते चुकलंच त्याचं. रिया म्हणत होती आता मला, अरे रिया आता म्हणत होती की मी माफी मागते संजनाची म्हणून. हा, उठ. ती रिया चांगली बोलते. आधी त्याला आल्यानंतर बघते मी कशामुळे तिच्या थोबाडीत मारली, कार तिला असं बोलतोय म्हणून सनी. अगं भाऊच बोलला, बोलू दे की, त्याला काय माया नाही का? आता रिया म्हणत होती तुझ्या आधी तिने थोबाडीत मारली, तुला असं बोलला तर त्याला वाईट वाटत होतं. रागामध्ये बोलले असेल तू. ती आता म्हणली की रिया तू पण काय बाय म्हणली वाटतं. त्या रियाला मर बीर अशी काहीतरी बोलली. हा, अगं आई, तुला नाही कळणार बघ. मी तुला सांगितलं होतं ना, मी इथं तुला रडती, तुझी पोरगी रडती इथं. मी सांगते की आदित्य दादाने मला थोबाडीत मारले, तू असं बोललाय. पण नाही, तुला त्या रिया वहिनीलाच विचारायचं होतं, मगच तुला विश्वास बसत होता. का ग आई तू असं केलं? ते आदित्य दादाने माझ्या थोबाडीत मारली, मला असं बोलला, त्याचं वाईट नाही वाटलं. पण आई, तू माझ्यावर विश्वास नाही ठेवला. एवढं पोरगी सांगते रडू तरी तुला विश्वास नाहीये. तुला त्या रियालाच विचारायचं होतं आणि मगच तुझा विश्वास बसणार होता. मला ह्याचं लई दुःख आहे बघ आई. आता तरी झालं ना तुझ्या मनासारखं. मी खोटं नाही बोलत हे तरी कळालं ना तुला? अगं संजना, काय बोलतीये? हा, अगं मला कसं वाटलं की आता तुला पहिल्यापासून ती तुझी रिया वहिनी आवडत नाही. मग मला असं वाटलं बोलली असेल तू तिला काहीतरी, म्हणून आधी तिने हाणलं ना असं वाटलं मला. हा, जाऊ दे. हे बघ, तुला माहित आहे ना, हा, ते रिया आहे ना, आता रिया कधी सुद्धा आई होणार नाहीये. तिला तिचं टेन्शन आहे. उद्या जर तिला असं कळालं की डॉक्टरने सांगितलंय की ती रिया म्हणणारी कधीच आई होणार नाहीये, तर मग ते हिचा फोन आला होता, म्हणत होती मला आता ती कुठली तनया आहे ना ती आपल्याला देणार आहे ना, तिच्या पोटातलं लेकरू म्हणून सनी. मग मी तेच तिला सांगत होती, म्हणले डोहाळं जेवण आहे. हिनं असा फोन आला होता. आता मला सांग बरं, ह्याचं टेन्शन घ्यायचं का तुझं टेन्शन घ्यायचं? अगं आपल्या नशिबात मी तर म्हणलं होतं आता काय करायचं, ह्या रियाला तर लेकरू बाळ होणार नाही, काय नाही. आणि आधी त्याला जर म्हणलं दुसरं लग्न कर तर करल का ते सांग बरं? हा, बघितलं ना त्या रियाला किती जपतोय. मग काय करायचं सांग बरं? आई, हे बघ आई, जाऊ दे. मला आदित्य दादाने मारलंय असं बोललाय. जाऊ दे, शेवटी तू माझा भाऊच आहे ग. मला माहित आहे की आदित्य दादा माझ्यावर लय जीव लावतो, लय प्रेम करतो, माहित आहे मला. माझा लय विचार करतो. जाऊ दे तू इसर. पण आई, बी तुला सांगू का, मला सांग, ती कुठली जी तनया आहे, हा, तिचं लेकरू घ्यायचं आपण. तुला वाटत नाही का ती आपण पाप करतोय म्हणून सनी? हा, अगं त्या बिचारीचं ऍक्सिडेंट म्हणजे त्याच्या नवऱ्यामुळे ऍक्सिडेंट झाला म्हणून सनी काय झालं? अगं पण तू विचार कर की आई, मला सांग, ते काय आपलं रक्त असणार आहे का ग? दुसऱ्यांचंच लेकरू असणार ना ते अनाथ घेतल्यासारखं. मग आपला वंश कसा वाढणार सांग की? हे बघ आई, रिया वहिनीला आहे ना डॉक्टरने सांगितलंय ना कधीच बाळ होणार नाहीये, तर आदित्य दादाचं दे ना दुसरं लग्न लावून सनी. हा, आदित्य दादा काय म्हातारा झालाय का सांग ना? रिया वहिनीला असंच सांभाळायचं का? हा, हे बघ आई, मला तर असं वाटतंय आदित्य दादाचं आहे ना तू दुसरं लग्न लावून दे. चांगली पोरगी भेटेल त्याला. मी तेच सांगते. आणि हे बघ, आपला वंश वाढेल म्हणजे तुमचा. हा, कुणाचं पण बाळ घ्यायचं आणि त्याला सांभाळायचं. काय ती माया दया तर लागत असते का सांग बरं आई? मी तर तुला हेच सांगते बघ, आदित्य दादाचा विचार कर दुसऱ्या लग्नाचा. हां, उगं दुसऱ्याचं लिकरू घेऊन सनी ते आपला वंश कधीच होणार नाहीये. जग काय म्हणल, शेवटी काय ह्यांचं रक्त आहे काय, हे दुसऱ्यांचंच आहे असं म्हणल. आणि त्या तनयाचं आणि त्या कुठला तो बाळू भाऊ म्हणणार त्यांचं कशाला तळमळ घ्यायची ग? हां, कळतं का तुला आई? संजना, मला पण आहे ना तू बोलली ती पटतंय बघ. मला असंच वाटतंय, शेवटी ते दुसऱ्यांचं लिकरू असते. आपलं आहे का ते काय त्यात? हां, मला तसंच वाटतंय. माझ्या पोरामध्ये काय दोष आहे? डॉक्टरने तिला सांगितले की तू आई बनणार नाही म्हणून सनी. मग काय आता काय ती आई नाही बनणार, बनल्यानंतर आमचा वंश कसा वाढायचा? हां, तू बरोबरच बोलते जरा. मला पण असं वाटतंय जरा आधी त्याला जरा सांगून बघते की बाबा तू दुसरं लग्न कर. आणि आपण काय रियाला सोडून देणार आहे का? तिला सांभाळू की आपण. आणि तू तेवढंच प्रेम कर तुझ्या बायकोवर बाबा. पण नाही ना, तू पाहिजे ना. हां, माझ्या पोराचं मला लिकरू खेळवायचं, दुसऱ्यांचं नाही. नाही, तू बरोबर बोलते. मला तुझ्या बापासोबत जरा बोलावंच लागेल ह्या विषयावर. अगं आई, तुला काय, तू आहे ना बाबाला पण काय कळणार नाही. आणि आदित्य दादा ते रिया एवढंच करतोय.
त्याला त्या बायको पुढं काही दिसतच नाहीये. हे बघ आदित्य दादाचं जर दुसऱ्या पोरीसोबत लग्न केलं का नाही आई, हे बघ आदित्य दादाला म्हणावं काही हां, आम्ही काय म्हणत नाही की तुझ्या ह्या लाडक्या बायकोला सोड म्हणून सनी, पण कसं आहे माहिती आहे का आई, तुमचं स्वप्न ग बाबाचं तुझं स्वप्न हां, वंश कसा वाढणार, नातवाला नातीला कसं खेळवणार तुम्ही, आणि दुसऱ्याचं लेकरू ते दुसऱ्याचं लेकरू असतंय ते, म्हणून सांगते मी. बरोबर बोलली संजना तू. शेवटी माझ्या आदित्यचं मला आहे ना पोरग पोरगी असेल ती खेळवायचंय मला, दुसऱ्यांचं लेकरू कशाला खेळू. मस्ती तर या मोठ्या मनाने आम्हाला द्यायला तयार झाली, पण शेवटी बाया तुझ्या सासूचं स्वप्न असेल, तुमच्या नवरा बायकोचं असतंय, आम्ही तुम्हाला कशाला म्हणजे तुम्हाला दुखून आम्ही आमच्या पदरात कशाला लेकरू टाकते. माझ्या डोक्यातच नाही बघा आलं संजना की आदित्यचं दुसरं लग्न पण आपण लावून सनी होऊ शकतंय ना. ह्या रियाला लेकरू नाही झालं म्हणून काय झालं. ठीक आहे, येऊ दे तुझ्या बापाला आणि आदित्याला पण येऊ दे, विषय काढते मी. मेन रियासोबत बोलू दे मला. अगं रिया म्हणेन तुला लेकरू बाळ होत नाही म्हणून सनी आम्ही कशाला भोगायचं हां, माझ्या पोराचं लग्न लावायला तूच सगळं ती त्याला सांग म्हणे हां. रिया जर तयार झाली तर सगळंच कोडं सुटल बघ. काय कर रिया, लय स्वतःला शहाणी समजते ना. आता बघ माझ्या भावाचं कसं दुसरं लग्न लावून देते आणि तुझ्या गुरावर कशी सवत आणते बघच म्हणावं. आणि आहे ना त्या दुसऱ्या वहिनीसोबत एवढं चांगलं राहते ना मी, तुला चांगली तुझी जिरवते. बरं झालं तुला बाळ होणार नाही येते. आता आईच्या डोक्यात चांगलंच भरवलंय मी.